कृषी योजनांच्या लाभासाठी आता फार्मर आयडी अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। हा निर्णय 15 एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे। त्या संदर्भात शासनादेश जारी झालेला आहे। योजनांमधील गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। तर ॲग्रीस्टॅटच्या माध्यमातून शेती पिकं आणि जिओ रेफरन्स लँडच्या माध्यमातून तयार होणारं फार्मर आयडी बनवण्यात येणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं। आपण अधिक माहिती घेऊया संदर्भात आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडनं। भरत, कृषी योजनांसाठी हा फार्मर आयडी अनिवार्य असणार आहे, अधिक काय माहिती? नक्कीच गिरीश, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने आतापर्यंत शेतकऱ्यांना कुठल्याही योजनेसाठी ई सेवा केंद्र आणि आपलं सरकार यामध्ये जाऊन नोंदी कराव्या लागत होत्या आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची बऱ्यापैकी ससेहोलपट होत होती। आता नव्याने हे ॲग्रीस्टॅटचं जे फार्मर आयडी आलेलं आहे यामध्ये सुद्धा आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती संकटाला सामोरं जावं लागू शकतं। यामध्ये शेतकऱ्यांचा आयडी बनवण्यात येणार आहे आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। योजनातील गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारचं हे पाऊल आहे।